नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व माननीयांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी सुवर्णाबा आणि माझी गुरुभगिनी प्रमोदवरा पित्तूर आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवर ज्येष्ठ गुरूंचे स्मरण करतो आणि त्यांना वंदन करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. आजच्या व्याख्यानाचा आमचा विषय आहे नवरस दर्शन. रससंकल्पना, रससूत्र घटक व रसभेद हे सोदाहरण स्पष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही नृत्याच्याच विद्यार्थिनी असल्यामुळे नृत्य सादरीकरण म्हणजे नृत्य नाट्य किंवा पारंपरिक नृत्य ह्यातूनच आम्ही त्याचे व्हिडिओज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधी आपण समजून घेऊया रससंकल्पना. कलेशी परिचित असलेल्या कोणाही मनुष्याला रस व कला यांच्यातील संबंध किती घनिष्ठ असतो हे सांगायला लागत नाही. कोणतीही कला सादर करताना कलाकाराचे अंतिम साध्य म्हणजे रसनिष्पत्ती हेच होय. रसाशिवाय काव्यात गोडी नाही, साहित्याला शोभा नाही आणि वाक्यात राम नाही. रसाचा आस्वाद हा बुद्धिजन्य असतो, तसेच तो भावभावनांशी अंतर्मनाशीही निगडित असतो. एखादा विचार वरवर पाहता अतिशय साधा असतो, परंतु जेव्हा तो आकर्षक पद्धतीने सादर केला जातो, मांडला जातो, तेव्हा ऐकणाऱ्याचे, पाहणाऱ्याचे मन तो वेधून घेतो व त्यास क्षणभर इतर गोष्टींचा, बाह्य जगाचा विसर पडतो. परंतु मांडणीतले हे सरसत्व काढून घेतले तर तोच विचार ऐकणाऱ्यास रुक्ष, कंटाळवाणा वाटू लागतो. रसामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे. रस शब्दाचे अनेक अर्थ आपणास शब्दकोशात सापडतात. रस म्हणजे षड्रसातील रस, 6 चवींसाठी वापरला जाणारा शब्द. रस म्हणजे मानवी शरीरातील 7 धातूंसाठी वापरला जाणारा शब्द. रस म्हणजे पातळ पदार्थ, जसे भाजीचा, उसळीचा रस किंवा फळांचा रस. रस शब्दाचा अर्थ पारा असाही आहे. रस म्हणजे विष. रस म्हणजे ब्रह्म, जे अंतिम सत्य ते रस ह्या शब्दाने ओळखले जाते. इथे मात्र रस हा शब्द ज्याचा आस्वाद घेता येतो तो, रस्यते आस्वाद्यते अशा अर्थी घेतला आहे. मग हा रस असतो कसा, कुठे निर्माण होतो, तो कसा दिसतो, असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनाला पडू लागतात. परंतु रस हा दृश्य स्वरूपात दाखवता येत नाही, तो अनुभवावा लागतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला कोणी साखर खायला दिली तर आपण तिची चव सांगताना गोड आहे असे सांगू शकतो. परंतु कशी गोड आहे हे ज्याचे त्यालाच अनुभवावे लागेल. आपण खाल्लेल्या साखरेची गोडी दुसऱ्यास सांगून कळणार कशी? ती ज्याची त्यानेच अनुभवायला हवी. त्याचप्रमाणे रसास्वाद ज्याचा त्यानेच घ्यावयाचा असतो. रसाचे स्वरूप जाणून घ्यायचे असल्यास फार फार तर आपण साखर खाताना संतुष्ट झालेल्या माणसाचा चेहरा दाखवून असे म्हणू शकू की ह्या माणसाची अशी स्थिती ज्यामुळे झाली आहे तोच रस आणि तेच त्याचे रूप होय. नृत्यात्मिका या पुस्तकामध्ये सौ सुचेता चापेकर लिहितात, रस म्हणजे आनंद, रस म्हणजे रसरशीतपणा, रस म्हणजे ओजस्वी प्रवाह, रस म्हणजे सार, सत्व, रस म्हणजे भावनांचा परिपोष, रस म्हणजे आस्वाद. कलात्मक अनुभूतीमध्ये रसाचे हे सारेच अर्थ एकवटतात
आणि मग कलेच्या संदर्भात रस म्हणजे सौंदर्यपूर्ण प्रत्ययकारी असा ज्ञानात्मक अनुभव असतो, ज्याचे पर्यवसान आनंदातच होते. नृत्याच्या माध्यमातून रसानंदाची व्याप्ती पुरेपूर अनुभवलेल्या या ज्येष्ठ नृत्यगुरूंचे बोल रस ह्या संकल्पनेचे स्वरूप विशद करणारे आहेत. रसाला ब्रह्मानंद सहोदर असेही म्हणतात. तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्माचे वर्णन करताना उपनिषदकार म्हणतात, रसो वै सहा रसहीवायम लब्ध्वा नंदी भवती. ब्रह्म म्हणजे काय तर रस व रस म्हणजेच ब्रह्म अशी व्याख्या त्यांनी केली आहे. रसाचा आस्वाद जो घेऊ शकेल तो मनुष्य नक्की आनंदी होईल. रसाचे हे स्वरूप मूर्तिमंत आनंदच आहे. हा आनंद माणसाला आतून मनातून मिळतो. आध्यात्मिक आनंदातून जशी निखळ आनंदाची प्रचिती मिळते, तोच आनंद नाटक पाहून क्षणभर का होईना मिळतो हे नक्की. या दोन्ही आनंदाची प्रत एकच असते. म्हणूनच रसानंद हा प्रेक्षकाला आत्मस्वरूप आनंदापर्यंत ब्रह्मानंदापर्यंत पोचवणारा असतो. म्हणूनच त्याला ब्रह्मानंद सहोदर असे म्हणतात. संगीत रत्नाकर या ग्रंथात श्री शारंगदेव यांनी रस या अनुभवाची अतिशय सुंदर अशी व्याख्या दिली आहे. नटाच्या ठिकाणी असणाऱ्या विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांनी प्रेक्षकात उत्पन्न झालेली मी आणि दुसरा, शत्रू आणि मित्र इत्यादीचा विषय असणे हे स्वरूप नसलेली, अवस्था, देश, काल इत्यादी भेदांच्या संपर्काने रहित असणारी, रती, हास इत्यादी स्थायी भावांचे स्वरूप धारण करणारी, म्हणूनच कोणताही अडथळा नसल्याने उत्कृष्ट अशा विश्रांतीचा आश्रय असणारी, प्रतिभा, अनुभव, स्मृती इत्यादीने मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा वेगळे स्वरूप असलेली, रती इत्यादी स्थायी भावांच्या संबंधांमुळे ब्रह्मानुभवापेक्षा वेगळी असणारी, सुख स्वरूपाची स्वतःलाच जाणवणारी आस्वादन नावाची अनुभूती रस होय. नाट्यशास्त्र सांगते, नाना द्रव्यैर बहुविधैर व्यंजनम भाव्यते यथा एवं भावा भावयंती रसान अभिनये सह. ज्याप्रमाणे निरनिराळ्या अनेक प्रकारच्या व्यंजनांपासून पदार्थ बनवला जातो, त्याप्रमाणे अभिनयांच्या सहाय्याने भावरसांची अनुभूती प्रेक्षकाला देतात. हा रसास्वाद लौकिक नसून अलौकिक आहे. कारण असं की नाटक हे घडवलं जातं. नाट्याची पातळी वेगळी असते. लौकिक जीवनातील अनुभवांपेक्षा नाट्यातील अनुभव वेगळ्या पातळीवरचा असतो, कारण त्याच्यात भावांचे अनुकीर्तन असते. ते भाव परत परत रंगवून सांगितले जातात. भावांचे सादरीकरण होते आणि ते साधारणीकृत होतात. दैनंदिन जीवनातील अनुभव व्यक्तीवर अधिष्ठित असतात. त्यांचे परिणाम सुखाचे किंवा दुःखाचे होतात. पण नाट्यातले भाव साधारणीकृत असतात. ते सर्वांचेच असल्याने त्यांची निष्पत्ती रसानंदातच होते. नाट्ये एव रसः न तु लोके. रसानंद दैनंदिन जीवनात अनुभवता येत नाही. विभाव, अनुभाव आदी कृत्रिम असतात. ते दाखवले जातात. वस्तुस्थिती प्रत्यक्ष गोष्ट दाखवते, तर नाटकातील स्थिती ही कृत्रिम स्थिती दाखवत असते. मुद्दाम प्रयत्न करून विभाव, अनुभाव घडून आणले जातात. ते इतक्या सुंदर रीतीने मांडले जातात की ते खरे वाटतात आणि सहृदय प्रेक्षकाला रसानंद देण्याची स्थिती निर्माण होते. ज्याला आपण रस म्हणतो तो खरं पाहिलं तर एकच असतो. पण ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गोड पदार्थांपासून गोड हीच एक चव चाखायला मिळाली, तरी कशासारखे गोड असं विचारलं तर वेगवेगळी विशेषणं लावून आपण ती गोडी वर्णन करतो. त्याचप्रमाणे रस हा कशापासून निघाला आहे? भयापासून का शोकापासून, हासापासून का विस्मयापासून, यावरून ह्या रसाला वेगवेगळी नावं आपण देऊ शकतो. स्थायी भाव नकारात्मक असला किंवा सकारात्मक असला तरी तो प्रेक्षकाला नेहमी रसानंदच देतो. अशा या रसाची निष्पत्ती कधी, कशी, कुठे, कोणाच्या ठायी होते याबद्दल भरतमुनी आणि त्यांच्यानंतर अनेक टीकाकारांनी विवेचन केले आहे.
नाट्यशास्त्रातील 6व्या अध्यायामध्ये भरतमुनींनी रससूत्राचे विवेचन केले आहे. नाट्यात रस कसा उत्पन्न होतो हे सांगणारे रससूत्र भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील 6व्या अध्यायात येते. या अध्यायाला रसाध्याय असेही संबोधले जाते. तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्रस निष्पत्ती असे हे रससूत्र आहे. विभाव, अनुभाव व व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. म्हणजेच रसनिष्पत्ती करता काही घटक महत्वाचे आहेत. ते पुढील प्रमाणे: विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव या 3 व्यतिरिक्त स्थायी व सात्विक भाव यांचा उल्लेख जरी केलेला नसला तरी हे दोन्ही रससूत्राचे घटक आहेत. कारण स्थायी भावाला विभाव, अनुभाव व व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून दुग्गोचर केलं जातं आणि पुढे त्याचीच परिणती रसात होते. तर मन व शरीर यांच्या संपूर्ण समायोगातून सात्विक भाव व्यक्त होतात. स्थायी भाव म्हणजे कायम, नित्य व दीर्घकाळ टिकणारा भाव. हा स्वयंभू भाव आहे. तो उत्स्फूर्तपणे आपोआप व उपजतच येतो. स्थायी भाव हे माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत कमी अधिक प्रमाणात असतात. काही जाणकार असेही मानतात की स्थायी भाव जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतात. ज्या भावना मूलतःच अंतरंगात असतात व रसाच्या प्रभावामुळे ज्या वाढत जाऊन मनाला व्यापून टाकतात व ज्याचा ठसा मनावर दीर्घकाळ उमटून राहतो त्या भावांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव रती, हास, क्रोध, शोक, उत्साह, विस्मय, भीती व जुगुप्सा असे 8 आहेत. व यावरच अनुक्रमे शृंगार, हास्य, रौद्र, करुण, वीर, भयानक, बीभत्स व अद्भुत असे 8 रस निर्माण होतात. शांत रसाचा स्थायी भाव निर्वेद मानला आहे. कोणत्याही प्रकारची संवेदना उत्पन्न न होता देवघरातील ज्योतीप्रमाणे अविचल पण तेजस्वी भावरहित स्थिती हा शांत रसाचा स्थायी भाव आहे. ईश्वर विषयक प्रेम हा भक्ती रसाचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव हे सुप्त असतात. कोणत्या ना कोणत्या कारणाशिवाय ते व्यक्त होऊ शकत नाहीत. स्थायी भाव हा व्यक्तिनिष्ठ असतो. त्याचा परिणाम स्वभावावर अवलंबून आहे. रसनिष्पत्तीतील हा महत्वाचा घटक आहे. विभाव म्हणजे कारण, निमित्त, हेतू. वासनारूपाने अंतरात असणाऱ्या रती इत्यादी सारख्या स्थायी भावांना आस्वादास योग्य करून रतिपदास नेणारे ते विभाव होत. विभाव स्थायी भावांना उद्दीपित करतात. स्थायी भावांना चेतवण्याचे काम विभाव करतात. विभावामुळे स्थायी भाव उत्पन्न होऊन त्याचा परिपोष होतो. विभावाचे 2 प्रकार आहेत. आलंबन विभाव म्हणजे मुख्य कारण, उद्दीपन विभाव म्हणजे गौण वा पूरक कारण. म्हणजे उदाहरणार्थ शृंगार रसाचा परिपोष होण्याकरता प्रमुख कारण म्हणजे नायक नायकीची नजर भेट व इतर पूरक कारण म्हणजे चंद्र, तारे, शीतल वारा, फुलांचा सुगंध इत्यादी. अशा प्रकारे विभाव रती या स्थायी भावाला चेतवतो व त्याची परिणती पुढे शृंगार रसात होते. अनुभाव स्थायी भावांचा अनुभव घडवणारे तेच अनुभाव होत. विशिष्ट स्थायी भाव जागृत झाला आहे हे ज्या शारीरिक परिणामांमधून समजते ते अनुभाव. उदाहरणार्थ घाबरल्यामुळे अंग अंकुचित होणे, हसताना स्नायू ताणले जाणे, रागाने अंग थरथरणे इत्यादी हे सर्व अनुभाव होत. व्यभिचारी भाव स्थायी भावाचा परिपोष करून त्याला काव्यात सर्वत्र संचार योग्य करणारे ते व्यभिचारी भाव.
अमुक एका स्थायी भावाचे अमुकच व्यभिचारी भाव होतील असे काही ठरलेले नसते. साधारणपणे व्यभिचारी भाव कोणत्याही स्थायी भावाबरोबर जाऊ शकतात. व्यभिचारी भाव हे स्थायी भावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अल्पकालिक मानसिक भावावस्था असतात. व्यभिचारी भाव तात्पुरते थोड्या काळापुरते असल्याने त्यांचा मनावर जास्त काळ ठसा शिल्लक राहत नाही. ते आपली छोटीशी छटा दाखवून निघून जातात. ते मुक्त व्यभिचार करतात. एकूण 33 व्यभिचारी भाव सांगितलेले आहेत. निर्वेद, ग्लानी, शंका, असूया, मद, श्रम, आलस्य, दैन्य, चिंता, मोह, स्मृती, धृती, व्रीडा, चपलता, हर्ष, आवेग, जडता, गर्व, विषाद, औत्सुक्य, निद्रा, अपस्मार, स्वप्न, विबोध, अमर्ष, अवहित, उग्रता, मती, व्याधी, उन्माद, मरण, त्रास आणि वितर्क असे हे 33 व्यभिचारी भाव आहेत. सात्विक भाव. या भावांचा उल्लेख जरी रससूत्रात नसला तरी रसनिष्पत्तीमध्ये सात्विक भाव महत्त्वाचे आहेत. सात्विक भाव हा स्थायी, विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्यापासून वेगळा आहे. स्थायी भाव आणि व्यभिचारी भाव हे चित्तवृत्ती स्वरूप आहेत, तर सात्विक भाव हे मानसिक नसून त्या शारीरिक प्रतिक्रिया आहेत. पण तरीही त्यांना अनुभव म्हणता येणार नाही, कारण मूर्छा, अश्रू यांचा नाटकात अभिनय करणे जसं गरजेचं असलं तरी त्यांचा इतर अनुभवांप्रमाणे अभिनय करता येत नाही. जसं हसणं, नजरेचे कटाक्ष टाकणं यासाठी नटाचा संपूर्णपणे शारीरिक व मानसिक समायोग आवश्यक असतो. म्हणून सात्विक भावांचे अस्तित्व देहबोलीयुक्त अनुभवांपेक्षा निराळे मानलेले आहे आणि म्हणूनच त्यांचा रससूत्रात उल्लेख नाही. सात्विक भाव करता येत नाहीत, तर ते व्हायला लागतात. या साऱ्या शारीरिक प्रतिक्रिया आहेत ज्या पराकोटीच्या भावातिरेकामध्ये आपोआप उमटतात. नटाकडे कुठल्याही भावनेशी संपूर्णपणे तादात्म्य होण्याची ताकद असणे आवश्यक आहे. दुःख किंवा सुख अशा विरोधी भावभावनांमध्ये एकच सात्विक भाव उमटू शकतो. तसेच परिणामकारक कलाकृती बघताना प्रेक्षकांमध्येही हेच सात्विक भाव उमटतात, हा या भावांचा विशेष गुणधर्म आहे. अशा प्रकारे मनात वास्तव्य असूनही ते स्थायी भाव नाहीत आणि शारीरिक प्रतिक्रिया असल्या तरी अनुभव नाहीत, असे या दोन्हीपासून निराळे असे सात्विक भाव आहेत. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वेपथू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय असे एकूण 8 सात्विक भाव सांगितले आहेत. या सर्व घटकांद्वारे रंगमंचावर पात्रांकरवी रसनिर्मिती केली जाते. परंतु जेव्हा प्रेक्षक या निर्मितीचा आस्वाद घेतात तेव्हाच रसनिष्पत्ती होते. नाट्यशास्त्र सांगते, यथा बीजात भवेत वृक्षो वृक्षात पुष्पम फलम तथा तथा मूलम रसा सर्वे तेभ्यो भावा व्यवस्थिता. ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष आणि वृक्षापासून फुलं आणि फळं निर्माण होतात, त्याचप्रमाणे रसांच्या मुळाशी भाव आहेत. माणसाच्या मनात अनेक भावतरंग उठतात. मनाला चेतना देणाऱ्या गोष्टी जितक्या, तितके वेगवेगळे भाव मनात जन्म घेतात. मनावर आघात करणाऱ्या या गोष्टींचे, अनुभवांचे वर्गीकरण सुखकारक किंवा दुःखकारक असं 2 प्रकारे करता येईल. या सुखात्मक किंवा दुःखात्मक विकृतींपासूनच 8 स्थायी भाव निर्माण झाले आहेत आणि या 8 स्थायी भावांपासून अष्टरसांची निर्मिती होते. ज्याला आपण रस म्हणतो तो खरे पाहता एकच असतो, पण जशी वेगवेगळ्या गोड पदार्थांची गोडी वेगवेगळा आनंद देते, जसे फळांची रसाळ गोडी वेगळी, श्रीखंडाची वेगळी, साखरेची वेगळी,
आणि ऊसाची त्याहूनही वेगळी. त्याचप्रमाणे रस हा कोणत्या स्थायी भावापासून निघाला आहे हे जाणून घेण्याकरता त्याला वेगवेगळी नावे ठरवली गेली. त्यातून मिळणारा आनंद, रसानंद एकाच प्रतीचा असूनही त्याचा आस्वाद कशातून मिळाला हे जाणून घेण्यासाठी आधी स्थायी भाव समजून घ्यायला हवेत. रती. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या नायक नायिकेच्या मनात सहवासाची जी इच्छा निर्माण होते तिला रती असं म्हणतात. हास, आंगिक हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव किंवा मजेशीर संवादामुळे मजा वाटून मनुष्य हसू लागतो तेव्हा त्याला हास म्हणतात. शोक. मौल्यवान वस्तू हरवल्यामुळे, प्रिय व्यक्तीचा विरह, मृत्यू झाल्यामुळे दुःख होऊन मनुष्य जेव्हा अश्रू गाळतो, आक्रोश करतो त्यास शोक असे म्हणतात. क्रोध. अपमान, पराभव, युद्धाचा प्रसंग अशा संतापजनक परिस्थितीमध्ये माणसाला जो राग येतो त्याला क्रोध असे म्हणतात. उत्साह. एखाद्या कामात मनुष्याची जी उत्सुकता दिसून येते किंवा काम करताना जो जोश, आवेश दिसून येतो त्यास उत्साह असे म्हणतात. भय. काही कारणामुळे मनुष्याच्या मनात भीती उत्पन्न होऊन घाम फुटणे, धडधडणे, कंप सुटणे अशी चिन्ह दिसतात तेव्हा भय ही चित्तवृत्ती उद्भवते. जुगुप्सा. एखाद्या गोष्टीमुळे जेव्हा किळसवाणे वाटते तेव्हा जुगुप्सा ही वृत्ती उत्पन्न होते. विस्मय. मनाला चकित करणाऱ्या घटना किंवा गोष्टी पाहून जी वृत्ती निर्माण होते तिला विस्मय म्हणतात. शृंगार रस. भरत मुनींनी शृंगार रसाला रसराज म्हणून गौरवला आहे. असा कोणताही भाव नाही ज्यायोगे शृंगार रसाची पुष्टी होऊ शकत नाही. सर्व रसांमधून शृंगार अनुभवता येतो, तसेच शृंगारातूनही सर्व रस अनुभवता येतात. सृष्टीमध्ये जे जे काही शुद्ध, पवित्र, उज्ज्वल असं आहे त्या सर्वांची तुलना शृंगाराशी केली जाते. असा हा रसांचा राजा. याचा स्थायी भाव रती, वर्ण श्याम आणि दैवत विष्णू आहे. या रसाचे 2 भेद आहेत, संभोग आणि विप्रलंब. आता संभोग शृंगाराचे उदाहरण बघूया. महादेवाला प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मोठे तप करते आणि जेव्हा शिव प्रसन्न होऊन दर्शन देतात तेव्हा त्यांच्यावर अनुरक्त होते. हा प्रसंग आहे कलाश्री नृत्य संस्थेच्या नवरसवर्णम या रचनेतील. कलाश्री नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि नृत्य रचना आहे सौभाग्यवती प्रमोदरा किट्टू हिची.
लागे तो से नैन सावरिया लागे तो से नैन सावरिया सुरबुरवन की बिसराई सुरबुरवन की बिसराई लागे तो से नैन सावरिया लागे तो से नैन सावरिया लागे तो से नैन लागे तो से नैन लागे तो से नैन महाश्वेता या नृत्यनाट्यातील एक प्रसंग आता आपण बघूया. सुधा मूर्ती लिखित कादंबरीवर आधारित नृत्यनाट्य आहे महाश्वेता. पुण्यातील कलासप्त या संस्थेची रचना असलेली ही कलाकृती आहे. यामधील नायिकेला बघताक्षणी तिच्याकडे आकृष्ट होणारा नायक आणि एकमेकांच्या सहवासात रममाण झालेले नायक आणि नायिका आपल्याला शृंगार रसाची अनुभूती देतात. आनंद आणि अनुपमाचं प्रेम अधिकच बहरू लागलेलं होतं. आनंदचा प्रेममय सहवास, फुललेले क्षण, उमलणारं आनंदी जीवन, अनुपमा तृप्तते चिंब भिजलेली. आता विप्रलंब रसाचे एक उदाहरण. वसंत ऋतू असूनही आपल्या प्रियेपासून दूर असणारा हा नायक तिच्या भेटीसाठी अधीर झाला आहे आणि तिच्या स्मृतीमध्ये होणारी त्याची अवस्था आपल्याला विप्रलंब शृंगाराचा अनुभव देते. नेत्रे निमीलयति रोदिति यान्ति शोकम् घ्राणं करेण विरुणद्धि विरौति चोच्चैः कान्तावियोग परिखेद चित्तवृत्तिः दृष्टाध्वग कुसुमितान् सकार वृक्षान् हास्यरस. शृंगार रसातून निर्माण होणारा रस म्हणजे हास्यरस. हास हा त्याचा स्थायी भाव. रंग पांढरा आणि दैवत शिवगण किंवा प्रमथ. स्वतः हसतो तेव्हा आत्मस्थ आणि दुसऱ्याला हसवतो तेव्हा परस्थ हे दोन भेद दिले आहेत. विकृती हे या रसाचे प्रमुख कारण आहे. शरीर, पोशाख किंवा शब्द यामध्ये जेव्हा विकृती दिसून येते तेव्हा हास्य रसाची निर्मिती होते. जसे चार्ली चॅप्लिनची चालण्याची लकब किंवा चित्रविचित्र पोशाख बघितल्याने किंवा संस्कृत नाटकातील विदूषकाचे भाषण ऐकताना जी रसनिर्मिती होते ती हास्यरस.
फक्त प्रहसन या नाट्य प्रकारातच प्रमुख रस हा हास्यरस दिसून येतो. स्मितमतहसितम विहसितमुपहसितम चापहसितमतिहसितम द्वौ भेदो स्यात् उत्तम मध्यम अधम प्रकृतौ. नाट्यशास्त्रात हास्याचे हे 6 प्रकार दिले आहेत. स्मित, हासित, विहासित, उपहासित, अपहासित व अतिहासित. व हे 2-2 प्रकार उत्तम मध्यम व अधम प्रकृतीच्या लोकांमध्ये दिसून येतात. हास्याचे हे 6 प्रकार मी आपल्याला सादर करून दाखवते. स्मित, जेव्हा नायिका आपल्या नायकाकडे बघून हसते तेव्हा. हासित, जेव्हा कोणाला तरी बघून आपल्याला आनंद होतो. विहासित, जेव्हा एखादा विनोद आपण ऐकतो तेव्हा. उपहासित, जेव्हा आपण उपहासाने हसतो कोणाकडे तरी बघून तेव्हा. अपहासित, जेव्हा आपण कोणाकडे तरी कुत्सितपणे हसून बघतो तेव्हा. व अतिहासित, प्रचंड हास्य. हे होते हास्याचे 6 प्रकार. महादेव गावकऱ्याचे रूप घेऊन आल्यामुळे जो मजेशीर प्रसंग घडतो तो पाहताना आपल्यालाही हास्यरसाची अनुभूती मिळते. बघूया हा व्हिडिओ. रौद्ररस. दुसऱ्याकडून अपमान झाला असता किंवा नावडत्या माणसाबद्दल मनात वाईट विचार आले असताना, शत्रूवर सूड उगवण्याची इच्छा मनात निर्माण झाली असताना रौद्ररसाची निर्मिती होते. क्रोध हा रौद्ररसाचा स्थायी भाव दिसून येतो. जसे कोणी आपणास फसवले, आपल्याशी खोटे बोलले, उद्धटासारखे बोलले तर क्रोध निर्माण होतो व रौद्ररसाची अनुभूती येते. याचे दैवत रुद्र व वर्ण रक्त. रौद्र रूप धारण करून अतिक्रोधित देवी चंड मुंड व क्रूर बंडासुराचा तुकडे तुकडे करून वध करते. पाहुयात नवरस वर्णम मधील हा एक प्रसंग. महाकाली कवालिनी त्रिशूलिनी सिंहवाहिनी
महाश्वेता या नृत्य नाट्यातला हा प्रसंग. यातील नायिका अपमानित झाल्याने चिडली आहे आणि ती नायकाला निघून जाण्यास सांगते आहे. त्याचा ती धिक्कार करते. पाहूयात हा प्रसंग. करुण रस. दुःख झाल्यामुळे हा रस निर्माण होतो. या रसाचा स्वानुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी आलेलाच असतो. याचे 3 प्रकार आहेत: धर्मोपगत, अर्थोपचय आणि शोक. कोणत्याही धार्मिक गोष्टीची, आर्थिक गोष्टीची किंवा मनापासून हवीशी वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीची हानी झाली की जो शोक निर्माण होतो तो या रसाचा स्थायी भाव आहे. याचा रंग कपोत म्हणजे करडा आणि देवता यम आहे. या रसाचे उदाहरण देण्यासाठी गीत रामायणातील निरोप कसला माझा गीता या गाण्यावर बसवलेले अभिनयपद सादर करत आहोत. वनवासात जाणाऱ्या श्रीरामाला मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला असे म्हणणारी सीता प्रेक्षकांच्या मनात करुण रस निर्माण करते. दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी, काय दिव्य हे मला सांगता, काय दिव्य हे मला सांगता. जेथे राघव तेथे सीता. क्षमा करावी जानकी ना.
रसाचेच उदाहरण देण्यासाठी पुन्हा एकदा महाश्वेता या नृत्य नाटिकेतला प्रसंग दाखवत आहोत. नायिकेचा पती परगावी निघून गेल्यानंतर विरहामुळे तिची होणारी अवस्था आता आपल्याला ह्याच्यात बघायला मिळते. मनातले सारे विचार दूर सारून पुन्हा आनंदच्या आशेवरती अनुपमा राहू लागते. एके दिवशी आनंदच्या गोड आठवणी काढत शृंगार करत असताना पैंजण घालताना तिला पायावर एक पांढरा डाग दिसतो. सुरुवातीला ती दुर्लक्ष करते, पण दिवसेंदिवस हा डाग वाढतच जातो. अनुपमा आणखीनच खचते. रोज नयावी ही सकाळ जनास माझा असे विटाळ मनी दाटते एकच भीती वैरिण माझीच कांती तमहा भासे भोवती चौफेर म्लान दिसते असता सुंदर म्लान दिसते असता सुखास माझ्या लागे घर घर देवाटला तव मनीचा पाझर एकच आता असे भरवसा नावे ज्याच्या घेतला वसा वीररस. नाट्यामध्ये शृंगाराबरोबरच प्राधान्याने दिसून येणारा रस म्हणजे वीररस. एखादे काम करायचे ठरवले की कोणत्याही अडचणी आल्या तरी खचून न जाता मनुष्य कार्यसिद्धी झाल्याशिवाय थांबत नाही. हा जोश, आवेग, उत्साह हाच वीररसाचा स्थायी भाव. ह्याचे दैवत महेंद्र, रंग गौर आणि ह्याचे प्रकार आहेत युद्धवीर, दानवीर आणि धर्मवीर. महिषासुर मर्दिनी स्तोत्रामधील देवीचे वर्णन करणारे हे नृत्य आता आपण पाहूया. महिष राक्षसाचा वध करून भक्तांचे रक्षण करणारी देवी दाखवणारा हा प्रसंग वीररसाची अनुभूती देतो. मयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यं मे मयि जगतो जननी कृपयासि यथासि तथा तुमितासि रते यदुचितमत्र भवत्युररीकुरुता दुरुतापमपाकुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. वर्धमान
या नृत्य नाट्यातला एक प्रसंग आता आपण बघणार आहोत. आपल्या नगरीवर शत्रूंनी आक्रमण झाल्याचे कळताच राजा त्याच्या सैनिकांसोबत रणभूमीवर धावून जातो असा हा प्रसंग आहे. अद्भुत रस, याचा स्थायी भाव विस्मय, दैवत ब्रह्मदेव व रंग पीत. आधी कधीही न पाहिलेल्या विलक्षण चमत्कारिक गोष्टी प्रत्यक्ष बघायला मिळाल्या किंवा अनपेक्षित अशी एखादी गोष्ट मिळाली तर विस्मय निर्माण होते. हा अद्भुत रसाचा स्थायी भाव. लोणी चोरून खाणाऱ्या कृष्णाच्या तोंडात जेव्हा यशोदेला ब्रह्मांडाचे दर्शन होते तेव्हा अद्भुत रसाची निर्मिती होते. परीक्षेच्या निकालामध्ये अनपेक्षित यश मिळाले तर अद्भुत रसाची निर्मिती होते. आज परीक्षेचा निकाल आहे. मी तर चांगले लिहिले आहेत पेपर, पण परीक्षकांना योग्य वाटले असतील का उत्तर? आज आता थोड्या वेळातच होता निकाल. झाली वेळ. बघते कॉम्प्युटरवर. माझा नंबर डिस्टिंक्शन आणि सर्वांमध्ये पहिली. आई, बाबा, चिंटू, मी पहिली आले, विद्यापीठात पहिली. बिभत्स रस. एखाद्या गोष्टीकडे बघून इतका तिटकारा येतो, किळस वाटते, शिसारी येते की पुन्हा त्या गोष्टीकडे ढुंकून सुद्धा बघावेसे वाटत नाही. अशा वृत्तीला जुगुप्सा म्हणतात. हाच स्थायी भाव आहे बिभत्स रसाचा. देवता आहे महाकाल आणि रंग नील. महाभारतातील युद्धानंतर जेव्हा पांडव पुन्हा युद्धभूमीवर जातात तेव्हा त्यांना बघायला मिळणारे दृश्य
किंवा जालियनवाला बाग हत्याकांडानंतर जे तिथे दृश्य बघायला मिळते ते नाट्यामध्ये बीभत्स रस निर्माण करते. आपण सर्वांनीच एवढ्यातच बघितलेला सिनेमा भाग मिल्खा भाग यामधील शिखांची कत्तल होताना घडणारा जो प्रसंग आहे किंवा छोटा मिल्खा या हत्याकांडानंतर परत लपतछपत घरी येतो तेव्हा त्याला बघायला जे दृश्य मिळतं ते बीभत्स रसाची अनुभूती देतं. भयानक रस. भीतीदायक गोष्टी पाहिल्यास, दुसऱ्या माणसाचा आपल्या हातून काही अपराध घडल्यास मनात भीती निर्माण होते. हाच भयानक रसाचा स्थायी भाव होय. याचे दैवत कालदेव व वर्ण कृष्ण. कैलास पर्वताचे रक्षण करत असताना नंदीने रावणाचे पुष्पक विमान तिथे उतरवण्यास नकार दिल्याने संतप्त रावण कैलास पर्वत हलवतो व हे भयानक दृश्य पाहून पार्वती व इतर देव भयभीत होतात. पाहुयात हा प्रसंग. वर्धमान या नृत्य नाट्यातील हा प्रसंग आहे. सेवकाकडून राजाच्या आज्ञेचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि नंतर इतर सेवक त्याला पकडून जी शिक्षा देतात ते पाहून भयानक रसाची निर्मिती होते. शांत रस. नाट्यशास्त्रामध्ये जरी या रसाचा उल्लेख नसला तरी शांत रसाला जाणकार 9वा रस मानतात. ज्यावेळी मनात सुखात्मक किंवा दुःखात्मक असा कोणताच विकार नसतो, मन निर्विकार समतोल असे असते, अशा शांत चित्तवृत्तीपासून निर्माण होणाऱ्या रसाला शांत रस असं नाव दिलं आहे. याचा स्थायी भाव आहे निर्वेद किंवा औदासीन्य, रंग चंद्रासारखा आणि दैवत आहे लक्ष्मीनारायण. आता एक देवी स्तुती आपणासमोर सादर करत आहोत. सर्वानंदी चक्रामध्ये वास करणारी, चंद्रमुखी सुंदर मंद हास्य असणारी शांत स्वरूपिणी देवी, आम्ही तुला शरण येऊन वंदन करतो. श्री ललितांबिका
वर्धमान या नृत्य नाट्याच्या शेवटी दाखवला जाणारा हा प्रसंग आहे, जेव्हा वर्धमान महावीर यांना मोक्ष प्राप्तीत झाल्याचं सांगितलं आहे. मोक्ष प्राप्त करना कोई सरल बात नहीं. स्वयं भगवान को 27 भवों से गुजरना पड़ा, पुण्य कर्म करने पड़े, तब जाकर उन्हें संसार से मुक्ति मिली. इस भव में प्रभु ने 12.5 वर्ष तक कठिन तप किए. वैशाख शुक्ल दुस्सम के दिन ऋजुबालुका नदी के तट पर शाल वृक्ष के नीचे भगवान को दिव्य और संपूर्ण केवल ज्ञान प्राप्त हुआ. उसी वक्त 64 इंद्रों के सिंहासन कंपित हुए. इंद्रों ने संवत्सरण की रचना की और उसमें बैठकर भगवान ने प्रथम दर्शन दिए. केवल ज्ञान प्राप्त करने के पश्चात भगवान श्री महावीर स्वामी ने 30 वर्ष तक उपदेश दिया. कार्तिक वद 14 को उन्होंने 16 प्रहर की अंतिम दर्शना दी और उसके बाद जन्म मरण के चक्र से मुक्ति पाकर अमावस की रात को निर्वाण प्राप्त किया. नमो अरिहंताण, नमो अरिहंताण. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं. नमो लोय सवसाहूणं, एसो पञ्चणमुक्कारो. नमो लोय सवसाहूणं, एसो पञ्चणमुक्कारो. सौवप्पावप्पणासनो मङ्गलाणं च सौवेसिं. सौवप्पावप्पणासनो मङ्गलाणं च सौवेसिं. पढमं हवै मङ्गलं, पढमं हवै मङ्गलं, पढमं हवै मङ्गलं, पढमं हवै मङ्गलं, पढमं हवै मङ्गलम्. रे आमच्या व्याख्यानाचा विषय आम्ही नवरस दर्शन असा निवडल्यामुळे नाट्यामध्ये रसाची निर्मिती कधी, कुठे, कशी होते याबद्दल आम्ही विवेचन केलेलं नाही. तो एक वेगळा मोठा, याहूनही मोठ्या व्याख्यानाचा विषय होईल. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल
टिळक विद्यापीठाचे व सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.